माझ्या नादी लागू नकोस तू कीस झाडकी पत्ती असं अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं. तू ज्या शाळेत शिकला तिथला मी हेडमास्तर असा दम अजित पवारांनी भरला होता. तर लंकेना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. लंकेना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील असा इशारा सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना दिलाय. अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार. तू जर धमक्या दिल्या ना, तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझा आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कंड जिरवायचा कंड, असा कंड जिरवी की परत तुला सतत अजित पवारच डोळा समोर. तू माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्राने बघितलेला. अरे तू तर किस झाड की पत्ती आहे. तू काय समजतो स्वतःला? ते म्हणतात ना, मी सकाळी लवकर उठतो, मी खोटं बोलत नाही. अहो सकाळी सगळेच लवकर उठतात आणि दमदाटीचं राहू दे रे, कोण घाबरत नाही. आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतं आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही खपून घेणार नाही. आणि जे निलेश लंकेला दम देतय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचंय, दमदाटी ना ती तुम्हारे घर में चलाओ, बाहर मत चलाओ. यांना घाबरताओ. हे ज्यांना घाबरतात ना त्यांच्या समोर डंके की चोट पे मी आणि अमोल कोल्हे दिल्लीत भाषण करतो. तर काल अजितदादा तुमच्या मतदारसंघात आले. अजितदादा आणि तुमच्या अतिशय जवळीक आहे, पण ज्या पद्धतीने अजितदादांनी काल टीका टिप्पणी केलेली आहे त्या कसं बघता तुम्ही त्याच्याकडे? अजितदादांचं जर भाषण पाहिलं असेल तर दादा आधी देशावर राज्यावर बोलत होते. तर आता काही असंतुष्ट आत्मे असतात ना, त्यांनी दादांना चिठ्ठ्या दिल्या खालून, तुम्ही बघितलं असेल. मग ते चिठ्ठ्या दिल्यानंतर शेवट आपण एखाद्याच्या प्रचाराला आलो त्याच्यासाठी बोलणं अपेक्षित असतं ना, ते बोलले असते. पण काय तसं काय दादांच्या मनात नसेल हे मला खात्री आहे.